हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती जे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आपली पुण्यात, त्यामध्ये सर्व जागांच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या जागांच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे 2024-25च्या संचमान्यतेनुसार. ठीक आहे. हे बघा 22/12/2025ला पत्र निघालेलं आहे. मला जवळपास 27 डिसेंबरला भेटलेलं आहे. ठीक आहे, 27 डिसेंबरला भेटलेलं आहे. म्हणजे साधारणतः आता हे 10-12 दिवसा अगोदरचं हे पत्र आहे. मेलवरती अगोदर आलेलं पण बाय पोस्टानं पण आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. चला, मी आता हे 22 आता मुलं म्हणतात की सर जुना डाटा आहे. जुना नाही आहे मित्रांनो, नवीनच डाटा आहे. 24-25च्या संचमान्यता, कारण 25-26ची संचमान्यता झालेल्या नाही. ठीक आहे. जास्त जागात फरक पडत नाही. आणि ह्या जागेच्या संदर्भात अजून काही गुण आहे, मी शेवटी सांगणारच आहे. ज्या जागेच्या संदर्भात भरती झाली का, कशी झाली, जुनी भरती, किती जागा रिक्त राहिल्या, ते सर्व सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि मागं शिक्षण आयुक्त साहेबांनी जे सांगितले होते की जुन्या ज्यांनी 24-25 संचमान्यता केली त्यांनी डबल करण्याची गरज नाही आहे, त्या संदर्भात हा गोष्टवार आहे मित्रांनो. 1/12ला मी जे पत्र दिलं होतं त्यांना RTI संदर्भामध्ये, ठीक आहे, ऑफलाईन पत्र होतं ते आणि ऑनलाईन पण होतं मित्रांनो. ठीक आहे. या रोजीचं माहिती अधिकारचं 3/12ला त्यांना भेटलं त्यानुसार. ठीक आहे. तर बघा, हे सर्व RTI आहे जागेच्या संदर्भात, सर्व माध्यमाची बिंदू नामावली संदर्भामध्ये काय हे घेतलेलं आहे. माझ्या नावाचं स्वतःचं RTI आहे मित्रांनो हे. ठीक आहे. अब्दुल हे थोडंसं डार्क कमी झालेलं आहे फोटो काढत असताना, तर माहिती जोडणे परत आहेत सर्व विविध. आणि ह्याच्यामध्ये ना RTIमध्ये ओरिजिनल जे रोस्टर आहेत माओ कक्षाकडचे, ठीक आहे, ओरिजिनल माओ हे रजिया खान जे आहेत जनमाहिती अधिकारी, खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि वेळोवेळी जेव्हा मी माहिती मागत असतो तेव्हा ती माहिती देत असतात. ह्याच्यामध्ये संगीता बांगर मॅडम आहेत, खूप त्यांचं जागेसंदर्भात ॲक्टिव्ह आहेत. ते आम्हाला खूप गाईड करतात नेहमी आम्ही जेव्हा जात असतो. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे माओ कक्ष ज्यांच्याकडनं ओरिजिनल बिंदू नामावली तपासलेला जो अहवाल आहे मित्रांनो, हे अहवाल आपण घेणार आहोत. ह्याच्यामध्ये सर्वात आहे सर्वप्रथम उर्दू माध्यम, सर्व माध्यमाचं घेणार आहे. ठीक आहे. हे उर्दू माध्यमाचं आहे. ठीक आहे. आणि जो कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि हे जे मुलांपर्यंत पोहोचवा, जागा किती ते आपल्याला कळून जातील. आणि दुसरा मुद्दा की हा जो PDF आहे टेलिग्राममध्ये डिस्क्रिप्शन लिंक आहे त्याच्यामध्ये मी ते टाकणार आहे, ते तुम्ही तिथून पण पाहून घेणार. ठीक आहे. चालते. हे 24ला तपासणी केली आहे, 24-25 संचमान्यताच आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण हे पाहू. आता असं पत्र असते जेव्हा मागासवर्गीय कक्षाला आपण मागणी करते ना एखादी संस्था तपासणी करून घेण्यासाठी, तर अशी तपासणी करत असते. उर्दू माध्यमाचा सर्व अहवाल दिलेला आहे इथं. ठीक आहे, संचमान्यते संदर्भामध्ये. आता हे तुम्हाला काही महत्त्वाचं नाही. सरळ सेवेला उपशिक्षक किती आहेत, 100% पदभरतीनुसार 146 मंजूर पदे, भरलेली पदे 80, रिक्त पदे 66. आता हे आरक्षणानुसार कसे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला. जास्त वेळ घेत नाही, म्हणजे स्पीडमध्ये घेतो, फक्त जागा महत्त्वाची, रिक्त पदं किती काय कसं ते सांगणार आहे. ठीक आहे. पहा, उपशिक्षक उर्दू माध्यम. ठीक आहे, उपशिक्षक उर्दू माध्यम. आता ह्याच्यामध्ये पहा कसं आहे ते. ठीक आहे. पहा, आता एकूण मंजूर पदे, भरलेली पदे आणि 31/5/2024 म्हणजे भरावाची पदे पण त्यांनी सांगितलेलं आहे. अनुसूचित SCला 0, ST अनुसूचित जमातीला 10 जागा. ठीक आहे. आणि विजा अला 1, भज बला 2, ठीक आहे, भज कला 5, भज डला 3, विशेष मागासवर्गीला 3 आणि इतर मागासवर्गीय 19, 11 राखीव ओपन, असे एकूण 66 जागा आहेत मित्रांनो. हे सेकंड फेजमध्ये जागा भरलेल्या आहेत. त्या जागा किती रिक्त आहेत ते पण सांगणार, फक्त तुम्ही रिक्त जागांचा आकडा पाहून घ्या काय आहे नेमकं. ठीक आहे. मी जास्त वेळ घेत नाही आहे, ह्याचं कारणच ते आहे. रिक्त पदांचा फक्त आकडा घ्या. याच्यानंतर मग 80% भरती झाली, त्याच्यात 20%, परत रिक्त अपात्र किती जागा आहेत ते कशा येतील ते तुम्हाला सर्व मी सांगणारच आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर हे जुने आहे, कारण ही 24-25ची संचमान्यता आहे, 25-26 अजून झालेले नाही, तर तेव्हा येईल तो मी सांगणारच आहे कसं काय. ठीक आहे. एकूण पदे 7 SCBC EWS. फायनल जो रोस्टर बनला आहे त्यांचा असा आहे. पहा, फायनल रोस्टर कसं आहे. अनुसूचित जाती 0, SC 10, ST 1, विजा 1, ST 10, भजब 2, भजक 5, भजड 3, विशेष मागास प्रवर्ग 3, OBC 19, त्याच्यानंतर SCBC 7 हे जे कन्वर्ट ओपन राऊंड में आएंगे. EWS 8, राखीव 8, असे एकूण 66 जागा आहेत. ठीक आहे. त्यापैकी 52 जागा ह्या सेकंड फेजमध्ये आलेल्या होत्या, म्हणजे बाकीच्या जे जागा आहेत त्या येतील आणि काही अपात्र. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये हे सांगत जाईल हे जागेचा तपशील कसा आहे ते. ठीक आहे. आता हे जागेचा तपशील असा आहे मित्रांनो की मागच्या वेळेस सेकंड फेजला जी भरती झाली, ठीक आहे, सेकंड फेजला जी भरती झाली त्या भरतीमध्ये साधारणतः 66 जागा होत्या उर्दू माध्यमाच्या. 66. ठीक आहे. 66मधून 80% काढले तर 52% जागा, ते माझ्यासमोर अपलोड झालेलं आहे, मी बघितलं. तेव्हा खूप मुलांना सांगितलं पण होतं की 52 जागा उर्दूच्या येणार आहेत, तेवढ्या आल्या. ठीक आहे. आणि त्या 52 जागापैकी मित्रांनो फक्त 19 मुलं DVसाठी प्रेझेंट राहिले. त्यापैकी 13 मुलांचं DV क्लिअर झालं. ठीक आहे.
क्लिअर झालं. आणि नंतर जे हे झालं कन्वर्ट टू ओपन राऊंड म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये 7 लोक आले. 13 आणि 7 किती झाले 20. ठीक आहे, म्हणजे एकूण आता त्याचे 52मधून 20 गेले, किती राहिले 32 जागा. 32 आणि पकडचे 66चे हे 4 आणि 6मधून 5 गेले 1, 14. हे 14 म्हणजे साधारणतः मित्रांनो किती झाले 32 आणि 14 46. म्हणजे उर्दू माध्यमाच्या जागा जर आपण इथं प्रयत्न केलं तर इथं 46 जागा प्लस आणि ह्या वर्षीचं रिटायरमेंट आणि 31 मे 2026पर्यंतच्या जागा, अशा ह्या जागा येऊ शकतात जर त्यांनी अपात्र गैरहजर हा राऊंड जर लावला नाही तर. लावला तर त्याच्यातल्या काही जागा कमी होतील आणि ह्याच्यातले 14 जागा तर आपल्या फिक्स आहेत इतरपैकी. ठीक आहे, आणि नंतर रिटायरमेंट हे 31 मे 2026पर्यंतचे रिटायरमेंट पकडून हे जागा इथं उर्दूच्या वाढू शकतात आणि कशा आपण ते वाढू शकतो ते आपल्यावर डिपेंड आहे. हे झालं उर्दू माध्यमाचं मित्रांनो. ठीक आहे, आता दुसरा जो विषय आहे आता मराठी माध्यमाचा यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, सोबत सांगायचं येईल किती लोकांनी प्रेझेंट झाले, कारण हे जर फायनल आहे बघा. हे तपासणी करून घेतलेलं बिंदू नांबवली मराठी माध्यम हे आपलं महत्त्वाचं आहे. मराठी माध्यमाला काय कसं काय तर हे ओरिजिनल रोस्टर आहे मित्रांनो. जे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे मागासवर्ग कक्ष आपण ज्याला म्हणतो, इथल्या ज्या अधिकारी आहेत कीर्ती नलावडे मॅडम, त्यांनी ते तपासून दिलेलं रोस्टर आहे फायनल. ठीक आहे, त्यांची सही पण शेवटी आहे, तुम्हाला दाखवतोच. म्हणजे महत्त्वाचं काय आहे की ह्या जागाचं काय गुपित कसं आहे. एकूण उपशिक्षक आहेत, मंजूर पदे आहेत 1031, भरलेली पदे आहेत 779, रिक्त पदे आहेत 252. ठीक आहे, 252. तुम्हाला अशीच माहिती आता मी पुणे विभागात सुरू केलं. तर पुणे विभागातल्या आज मी पिंपरी चिंचवड सांगितले, उद्या तुम्हाला कोल्हापूर, सातारा, सांगली प्रत्येक जेवढे आले ते सांगणारच आहे. कोल्हापूरचं पूर्ण आरक्षणानुसार मला ज्याकडे रिक्त पदांचं मागासवर्गीय कशांचा अहवाल आलेला आहे, मी समोर व्हिडिओ तेच टाकणार आहे मित्रांनो. ठीक आहे, नवीन असेल सबस्क्राईब करा, तुम्हाला अशीच माहिती तुम्हाला भेटत जाईल. ठीक आहे, आणि लाईक पण करा आणि मुलांना शेअर पण करा. ठीक आहे, कारण प्रत्यक्ष आम्ही काम करत असतो, त्यानुसार तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, आता पहा उपशिक्षक मराठी माध्यम. ठीक आहे, एकूण मंजूर पदे किती आहेत 100. एस सीचे फक्त रिक्त पदे सांगणार ते तुम्ही बघून घ्या, थोडंसं व्हिडिओ पॉज करून तुम्हाला किती जागा ते कळून जाईल झाल्या कसे काय नाही ते. आता मित्रांनो एस सीसाठी 40 जागा. ठीक आहे, एस टीसाठी 18, विजा 6, भजब 4, भजक 5, भजडला इथं अतिरिक्त होते सर, अतिरिक्त होते म्हणजे 2 प्लस आलं म्हणजे अतिरिक्त समजून घ्या. ठीक आहे, आणि विशेष मागासवर्गीला 2 अतिरिक्त. ओबीसीच्या 59 जागा, आराखीव 124. आता 124मध्ये याच्यामध्ये EWS ACBC हे चेंज करून 252 जागा आल्या. त्याच्यापैकी आता SCBC आणि EWSचं कसं गोष्टीवर आहे ते आपण तुम्हाला कळवतो. एकूण 27 जागा गेल्या. ठीक आहे, एकूण 27 जागा आणि इकडं 25 जागा. SCBCला 25 किती गेल्या, SCBCला 25 जागा गेल्या, SCBCला 25 जागा आणि EWSला 27 जागा गेल्या. ठीक आहे, त्याचं फायनल कन्क्लूड काय झालं बघा. आता SCला 40, STला 18, विजा 6, विजा भजब 4, भजक 5, भजड अतिरिक्त 2, विशेष मागासवर्गीय 2, त्यानंतर EWS 59, OBC 59, SCBC 25, EWS 27, राखीव 52, 252 जागा 72, 252 जागा होत्या. तर हे 252 जागांपैकी 80% जागा आलेल्या आहेत मित्रांनो, आणि त्याच्यापैकी फक्त 90 पोरांनी जॉईनिंग केलेलं आहे. सेकंड फेजमध्ये जो अजून एक राऊंड लागला होता त्यामध्ये 17 कन्वर्जन राऊंडमध्ये 17 लोक जॉईन झाले. असे 90 आणि 17 म्हणजे 107 लोक पुणे मनपामध्ये आले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं बाकीचे सर्व जागा रिक्त आहेत ते सर्व जागा येतील मित्रांनो सेकंड फेजमध्ये. तिसऱ्या टेटला आपण कारण हे 24-25ची संच मान्यता आहे. आता हे 31 मे 2026पर्यंतची जागा आपण रिटायरमेंटची ॲड केले तर जवळपास साधारणतः मित्रांनो इथे 300+ जागा येऊ शकतात. आणि साधारणतः मागं 300 त्यांनी कॉन्ट्रॅक्टवर भरलेले आहेत, अगोदरचे 250 असे काहीतरी आहेत. म्हणजे साधारणतः तिथं 400 शिक्षक हे अतिरिक्त कंत्राटीवर आहेत मित्रांनो. त्यांना अशी ऑर्डर दिली आहे की जो पण परमनंट येत नाही आम्ही ते करू. म्हणजे हे 300 आणि 200 जवळपास 500 आहेत. ठीक आहे, सर्व उर्दू आणि मराठी आणि माध्यमिकचे सर्व पकडून 500 जागा शिक्षक कंत्राटीवर काम करतात. जर आपण ह्याच्यावर प्रयत्न केला तर ह्या जागा आपण आणू शकतो आणि आम्ही त्या आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि 100% ती जागा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे मित्रांनो. कारण ते मराठी माध्यम आहे. ठीक आहे, त्यानंतर इंग्रजी माध्यम आहे, त्यानंतर हिंदी माध्यम आहे. हिंदी माध्यमाची पण सांगणार आहे. मागच्या सेकंड फेजमध्ये हिंदी माध्यमाची एकही जागा आली नाही, त्यामुळे ह्या फेजमध्ये त्या जागा आणण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार. आणि ह्याच्यामध्ये हिंदी माध्यमाचं पण रोस्टर आहे, तुम्हाला दाखवणारच आहे समोर. आता येणारा दुसरा जो व्हिडिओ आहे ना तो हिंदीचा आहे. आता बघा, हे बघा आलं
हिंदी माध्यम. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा हिंदी माध्यम प्राथमिक. ठीक आहे. आता पहा बिंदू नामावली मागासवर्गीय कक्ष आयुक्त यांना दिलं पत्र आणि असं आलेलं पत्र असतं. हे पत्र काय आपल्या महत्त्वाचं नाही आहे म्हणून मी वाचून दाखवत नाही तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट्स कमी सांगण्याचा प्रयत्न करतो. सरळ सेवेमध्ये बघा उपशिक्षक एकूण मंजूर पदे 20, भरलेली पदे 11, म्हणजे रिक्त पदे किती येतं 9. ठीक आहे 9. आणि सेकंड फेजमध्ये जे आहे ना, सेकंड फेज मध्ये एकही जागा आलेली नव्हती, त्यामुळे ह्या जागा येतीलच. आणि 31 मे 2026पर्यंतच्या रिक्त पदांचं तपशील ॲड केलं तर कमीत कमी 20 तरी जागा, ह्या 20+ तरी जागा हिंदी माध्यमाचे यायला पाहिजे, माझी अपेक्षा आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करणारच आहोत मित्रांनो. ठीक आहे. आता हे पाहत असताना याच्यामध्ये पहा आरक्षणाचा तपशील कसा आहे ते तुम्हाला सांगतो. पहा SC 1 जागा, ST 1 जागा, विजा अ 1 जागा, विजा भज ब 2 1 जागा, भज क 0, भज ड 0. ठीक आहे. इतर मागासवर्गीय 1 जागा, SCBC 2, EWS 2, अशी एकूण 9 पदे रिक्त आहेत मित्रांनो हिंदी माध्यमाचे. म्हणजे पहा हिंदी, ठीक आहे, हिंदी माध्यमाच्या जागा उर्दू, थांबा एकच मिनिट, उर्दू, मराठी, ठीक आहे, हे सर्व जागा आणि त्यानंतर इंग्लिश मीडियम, हे सर्व जागा इथं रिक्त आहेत. तुम्हाला सांगतो आता हिंदी माध्यमामध्ये जवळपास आता 9 जागा रिक्त आहेत. याच्यामध्ये प्लस जरी केला आपण तर एक 11 जरी प्लस केलं समजा साधारणतः 20+ जागा इथं आणू शकतो. कमीत कमी सांगतो 20 किंवा त्याचं जास्ती असू शकते, मी कमीत कमी आकडा सांगतो आहे. उर्दू मागच्या वेळेस 66 होते. ठीक आहे 66 होते. त्या 66पैकी 52ची जाहिरात आली सेकंड फेजमध्ये. 52पैकी फक्त 19 लोकांचा DV झाला, त्यापैकी 13 लोकांनी जॉईन केलं. त्यानंतर सेकंड कन्वर्ट ओपन राऊंडमध्ये 7 आले, असे 20 आले, म्हणजे इथलं 32 आणि ते 100%च्या ठिकाणी 14%, म्हणजे इथं जवळपास बघा काय सांगितलं बरोबर, म्हणजे ते 32 आणि हे 14, 32 आणि 14 म्हणजे 44 जागा. 44 जागा हे उर्दू माध्यमाच्या येऊ शकतात भविष्यामध्ये जर आपण प्रयत्न केला. अजून त्याचे रिटायरमेंट हे पकडून सर्वात अजून वाढतील, म्हणजे जवळपास तिथं आपण 70+ किंवा 70 ते 100+ आणू शकतो त्या जागा जर चांगले एफर्ट्स घेतले तर उर्दू माध्यमाच्या मुलांना. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या मित्रांनो मराठी माध्यमाचं सांगतो. ठीक आहे. आता हे कीर्ती नलावडे मॅडमचं सही शिक्षणाशी झालेलं हे RTI आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी आरक्षणाचं पूर्ण तपशील सांगितलेला आहे. मराठी माध्यमाचा विषय असा आहे मित्रांनो की मराठी माध्यमाच्या जागा, ठीक आहे, हे मराठी जे माध्यमाची शाळा आहे ना, या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये 252ची जाहिरात आली होती. त्यापैकी 252 एकूण 100% ह्याच्या होत्या. आता हे 252च्या 80% काढा तुम्ही किती होतात. ठीक आहे. हे जर उत्तर जेवढे बी जागा येतील ह्या जागा कट करून बाकीच्या उरलेल्या ह्या जागा, ठीक आहे, बाकीच्या आता तुम्हाला सांगतो इथं 252च्या 80% किती होतात बघा कसे. हे 0 घटला, बेचोक 8, बेपंचे 10. ठीक आहे. हे 5 खाली आहे आणि हे किती झालं 252 झालं. 200 थांबा एक 5 झाले. हे 252ला 250 पकडून चला ना, एक 2 मायनस करतील आपल्याला. ठीक आहे. हे 250 केले ते 5 5 5 25. ठीक आहे. 5 5 25 0 50 म्हणजे 5 चोक 20. अप्रॉक्सिमेट 200+ जागा ह्या भरलेल्या गेलेल्या आहेत. तर 200 म्हणजे वरच्या जागा किती राहिल्या 52. जवळ 50 जरी जागा पकडल्या आपण तर इथे 31 मे 2026पर्यंतच्या जागा आणि इतर जागा जरी आपण केलं तर ते 100% जागा आणू शकतो. आणि रिटायरमेंट आहे आणि माध्यमिकच्या जागा, हे प्राथमिकच्या मित्रांनो, माध्यमिकच्या पण जागा आपण आणू शकतो. आणि रिटायरमेंट खूप मोठा आहे. आणि जवळपास मित्रांनो इथं आहे ना, इथं सांगतो तुम्हाला या पेजवरती 500+ इथं कंत्राटी शिक्षक आहेत. मागच्या याच्यामध्ये 300 भरल्या उर्दूचे आणि माध्यमिक मिळून ते 200 तरी गृहीत धरले जुने, तरी 500+ इथं कंत्राटी शिक्षक आहेत. आणि इंग्रजी माध्यमाचे पण त्याच्यात आहेत बरं का, हे 200मध्ये. तर असे सर्व पकडले मित्रांनो. 17 जागांची जाहिरात आली होती मागच्या वर्षी इंग्रजी माध्यमाची. अशी एकूण जवळपास 500च्या अप्रॉक्सिमेट सरासरी जवळ हे कंत्राटी शिक्षक आहेत. हे जर आपण शिक्षकांना विनंती करून जर पाठपुरावा व्यवस्थित केला तर इथं आपण 500 हे प्लस जागा, तिकडच्या एक आपण 101 जागा काढली तर 600+ची जाहिरात इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं आपण आणू शकतो. आणि पुण्यात मी राहतो आहे, ह्या जागा येण्यासाठी 100% प्रयत्न करणार. मागच्या वेळेस
सेकंड फेजमधल्या मुलांना विचारा. ह्या जागा आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. उर्दू माध्यमाच्या जागा जवळपास 52 जागा आणल्या, मराठीच्या जवळपास 200 जवळपास जागा आलेल्या आहेत आणि हिंदी माध्यमाच्या दुर्दैवाने आल्याने आम्ही खूप प्रयत्न केला. हिंदी माध्यमाचे लोक जोडून होते, पण आम्ही प्रयत्न करूनसुद्धा काही आम्हाला यश हाती लागलं नाही, कारण टॅबची डेट वाढवण्यात आलेली नव्हती. त्यामुळं हा विषय झाला. 31 मार्च 2025ला हे रोस्टर अपलोड झालं होतं मित्रांनो पवित्र पोर्टलवरती. ठीक आहे, पवित्र पोर्टलवरती अपलोड झालं होतं. त्यावेळेस तुम्ही सर्वांना सांगितलं होतं. माझे जुने व्हिडिओ बघून घ्या. ह्या जागा आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेले आहे आणि भविष्यात करणार. पण आता तिसऱ्या टेटमध्ये ह्या जागा जास्तीत जास्त कशा येतील, रिटायरमेंटच्या जागा इथं ॲड करून त्या जागा येतील आणि त्याच्यानंतर कंत्राटी शिक्षकांना त्यांचे नियुक्ती आदेश देत असताना त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की जोपर्यंत परमनंट शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊ आणि त्याच ऑर्डरचा आपण हे करून ह्या जागा आणू शकतो मित्रांनो. त्यामुळं खूप गरजेचा आहे पाठपुरावा. ठीक आहे, पाठपुरावा. आणि हे करत असताना आपण कुठंच कमी पडणार नाही आणि पुण्यातल्या जागा 100% आणू. ठीक आहे, कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. पुणे विभागातले सर्व मागास कक्षातले सर्व इथपर्यंत तपशील आपल्याकडे येतो आहे. आम्ही प्रयत्न करतो, आणतो आहे आणि ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि हे जे PDF आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जे आहे, ठीक आहे, टेलिग्राम लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता आणि डाउनलोड करून तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. त्यामुळे आणि त्या टेलिग्रामला पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला PDF इथं स्वरूपात भेटून जातील. इथून सर्व रोस्टर JRs वगैरे माहिती जे तुम्हाला त्या ह्याच्यावर भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.